नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकसाठी कृषी घटकावर आधारित 40 प्रश्न पाहणार आहोत आणि कृषी घटकावर बनवलेला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि ग्रामसेवकचे जे तांत्रिक घटक आहेत त्याच्यावर बनवलेला हा 6वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 5 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि हे 5 व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहायला मिळतील? तर व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं YouTube चॅनल आहे, त्या YouTube चॅनलवर ग्रामसेवकची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आधीचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे पहा, वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काढण्याची जी पद्धत आहे ना, त्या पद्धतीलाच ऊती परीक्षण असं म्हणतात. डी हे त्याचं उत्तर आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. नंतरच्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती केली जाईल. पुढीलपैकी कोणत्या भाजीपाल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रक्रियेसाठी केला जातो? तर दिलेल्या पर्यायापैकीनं टोमॅटो हे जे भाजीपाल्याचं पीक आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रक्रियेसाठी केला जातो. टोमॅटो केचप असेल, सॉस आहे, हे सर्व निर्माण करण्यासाठी. पुढे पहा, ट्यूलिप या फुलझाडाची चांगली फुलधारणा होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ट्यूलिप ही जी फुलं आहेत ना, आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, श्रीनगर या ठिकाणी. तर थंड तापमानाची आवश्यकता असते. बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणून इतर आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीरला ट्यूलिप फुलझाडं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रसिद्ध आहे तिथले. त्याच्यानंतर ढोबळी मिरचीचा एकूण कालावधी किती महिन्यांचा असतो? तर आपली जी ढोबळी मिरची असते ना, तिचा एकूण कालावधी हा 5 महिन्यांचा असतो. 5 महिने हे त्याचं उत्तर आहे. बागेत कोणता वृक्ष सूचिपर्णी प्रकारातील आहे? तर बागेमध्ये ना पर्णी प्रकारातील जो वृक्ष आहे तो आहे क्रिसमस ट्री आपण ज्याला म्हणतो, हा सूचिपर्णी प्रकारातील आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. आता गोगलगायीचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे किती वर्षे असते? तर गोगलगायीचं जे आयुष्यमान आहे ना, ते सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे असते. बी हे त्याचं उत्तर आहे. फळझाडे लागवडीच्या समपातळी रेषा मांडणी पद्धतीला काय म्हणतात? तर फळझाडे लागवडीच्या समपातळी रेषा मांडणी पद्धतीलाच कंटूर लागवड असं म्हणलं जातं. बी हे त्याचं उत्तर आहे. मृत घटकांवर जगणाऱ्या बुरशीला कोणती बुरशी म्हणतात? तर मृत घटकांवर जगणारी जी बुरशी आहे ना, त्या बुरशीलाच शेवोपजीवी असं म्हटलं जातं. ए हे त्याचं उत्तर आहे. भारतात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर भारतामध्ये कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र या राज्यामध्ये घेतलं जातं. महाराष्ट्रामधील लासलगावची जी बाजारपेठ आहे ती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. कृषी सेवा केंद्र शेतकऱ्याच्या दृष्टीने कोणत्या स्थळी असणे जास्त योग्य आहे? तर कृषी सेवा केंद्र जे आहे ना, ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने गावामध्ये असणे जास्त योग्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त होतं बरं का. पुढे पहा आता, नियमितपणे फळे देणारी आंब्याची कोणती जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लावली जाते? तर नियमितपणे फळं देणारी आंब्याची ना केसर ही जात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लावली जाते. खास करून मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये हापूस आंबा जास्त लावला जातो. परंतु नियमित फळे देणारी आंब्याची जात म्हणून महाराष्ट्रामध्ये केसर ही आंब्याची जात लावली जाते. ऊती संवर्धनाद्वारे अभिवृद्धी करीत असताना वनस्पतीच्या पेशी कोठे वाढवल्या जातात? तर त्याच म्हणजे ऊती संवर्धनाद्वारे अभिवृद्धी करत असताना वनस्पतीच्या पेशी त्या परिस्या नलिकामध्ये वाढवल्या जातात. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात डेझीची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होते? महाराष्ट्रात डेझीची लागवड ही प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होते? तर महाराष्ट्रामध्ये डेझीची लागवड जी आहे ना, ती प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात होते. पुणे हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नाची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही-ए-जे अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. याच्यातून तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल. तसंच तुम्हाला ग्रामसेवक, आरोग्य शेवट यासाठी जीकेची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही-ए-जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक टीसीएस आयबीपीएस पॅटर्न विकत घ्या. चला आपण आता उर्वरित प्रश्न पाहूयात. तर पुढचा प्रश्न आहे पहा, 14 नंबरचा प्रश्न. एकूण 40 प्रश्न आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणते तण परोपजीवी आहे? तर परोपजीवी असणारं जे तण आहे
ते आहे परोपजीवी म्हणजे काय? तर दुसऱ्यांवर जडणारा. तर परोपजीवी जे तण आहे ते आहे बांडगुळ, हे परोपजीवी तण आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर ऊस व केळी पिकांना कोणत्या पद्धतीने पाणी देणे जास्त योग्य असते? तर ऊस व केळी पिकांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणं सर्वात योग्य असतं. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचन सर्वात जास्त प्रमाणात आहे. ठिबक सिंचनामुळे उत्पादन वाढतं, पाण्याची बचत होते. मृदा म्हणजे माती ही कोणत्या खनिजांपासून बनलेली आहे? तर मृदा म्हणजेच माती ही जी आहे ना, ही दुय्यम खनिजांपासून बनलेली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, दुय्यम खनिजे. फळांची काढणी शक्यतो कोणत्या वेळी करावी? तर फळांची काढणी ही शक्यतो सकाळच्या वेळी करावी. सी हे त्याचं उत्तर आहे. दीर्घकालीन वित्तपुरवठा खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी करतात? आता दीर्घकालीन जो वित्तपुरवठा आहे ना, तो कोणत्या कारणासाठी केला जातो? तर त्याचं उत्तर आहे जमिनीची कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा केला जातो. म्हणजे आपल्याकडे कर्जाचे प्रकार आहेत पहा, मध्यम लघु कालमर्यादेचं कर्ज, मध्यम स्वरूपाचं कर्ज, दीर्घ स्वरूपाचं कर्ज. पुढे पहा, खालीलपैकी कशापासून साबुदाणा तयार करतात? तर दिलेल्या पर्यायापैकी ना टॅपिओका याच्यापासून साबुदाणा तयार केला जातो. टॅपिओका हे त्याचं उत्तर आहे. ऊस उत्पादनात डॅश डॅश प्रथम क्रमांकावर आहे. तर ऊस उत्पादनामध्ये ना उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. आम्लधर्मी जमिनीचा सामू डॅश डॅश पेक्षा कमी असतो. तर आम्लधर्मी जमिनीचा सामू हा 7 पेक्षा कमी असतो. 7 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे एखाद्या जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी असेल तर ती जमीन आम्लधर्मी असं मानलं जातं. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी कोणत्या पिकाच्या लागवडीखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे? तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ना केळी या पिकाची ज्वारी या पिकाच्या लागवडीखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, ज्वारी. त्याच्यानंतर कॉफीचे उगमस्थान कोणता देश आहे? तर कॉफीचं उगमस्थान न इथिओपिया हा देश आहे. कॉफी या पिकाचं उगमस्थान कोणता देश आहे? तर इथिओपिया हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता बॅसिलस thuringiensis या कीटकनाशकातील प्रमुख घटक कोणता आहे? तर या ठिकाणी बॅसिलस thuringiensis या कीटकनाशकामधील जो प्रमुख घटक आहे ना, तो आहे जीवाणू, हे त्याचं उत्तर आहे. जीवाणू हा त्याचा प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणते पीक एकदल चारा पीक आहे? तर दिलेल्या पर्यायापैकी एकदल चारा पीक जे आहे ना, ते आहे ज्वारी. सी हे त्याचं उत्तर आहे. ज्वारी जे आहे ते एकदल चारा पीक आहे. शेणखतातील अन्नद्रव्ये अधिक काळ टिकण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर करतात? तर शेणखतातील अन्नद्रव्ये अधिक काळ टिकण्यासाठी ना सुपर फॉस्फेट या रसायनाचा वापर केला जातो. डी हे त्याचं उत्तर आहे, सुपर फॉस्फेट. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 28 नंबरचा प्रश्न आहे, भात पिकावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी कशाद्वारे नियंत्रणात येईल? मग भात पिकावरील पाने गुंडाळणारी जी अळी आहे ना, ती नियंत्रणात आणण्यासाठी ट्रायकोड्रामा चिलोनिस या औषधाचा वापर केला जातो. क्षारयुक्त जमिनीचा विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण डॅश डॅश पेक्षा कमी असते. त्याच्यामध्ये क्षारयुक्त जमिनीमध्ये ना विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण हे 15% कमी असते. 15% हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते फळ मोठ्या प्रमाणात सुकवून टिकवितात? तर दिलेल्या पर्यायापैकी ना द्राक्ष हे जे फळ आहे ना, हे मोठ्या प्रमाणामध्ये सुकवून टिकवतात. जे आपण ज्याला बेदाणा म्हणतो ना, ते बेदाणा म्हणजे द्राक्षे सुकवल्यानंतर बेदाणा तयार होतो. आता आपण एक काही सेकंद माझी जाहिरात आणि लगेच उर्वरित पाहूयात, की तुम्हाला ग्राम शेवट असेल, आरोग्य शेवट यासाठी जीके ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ऍप VAJ अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तसंच आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. चला तर मग आता उर्वरित 10 प्रश्न पाहूयात आपण. तर 31 नंबरचा प्रश्न आहे, वनस्पती पेशीतील अजैविक घटक कोणता? तर वनस्पती पेशीमधील अजैविक घटक अकार्बनी पदार्थ असतो. वनस्पती पेशीमधील जे अकार्बनी पदार्थ आहेत तोच अजैविक घटक आहे. केळी लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे?
तर सर्वांना याचं उत्तर माहिती आहे की केळी लागवडीमध्ये महाराष्ट्रातील आघाडीवरचा जिल्हा म्हणजे जळगाव हा जिल्हा आहे. द्राक्षाच्या उत्पादनामध्ये नाशिक, केळीच्या उत्पादनामध्ये जळगाव. विक्री करताना कलमांचे वय किमान किती असावे? तर विक्री करताना कलमांचं वय हे किमान 9 महिने असावं. सी हे त्याचं उत्तर आहे 9 महिने. कोणत्या जमिनीत वाळवी, हुमणी, किडींचा उपद्रव वाढतो? तर याच्यामध्ये ना चुनखडीयुक्त जमिनीमध्ये वाळवी आणि हुमणी या किडींचा उपद्रव वाढतो. कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फूट व फळे कमी होतात? आता याच्यामध्ये ना नत्र या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फूट व फळे कमी प्रमाणामध्ये येतात. नत्र हे त्याचं उत्तर आहे. डॅश डॅश हे जीवाणू मुख्यत्वे करून आम्लधर्मीय जमिनीत आढळून येतात. तर आम्लधर्मीय जमिनीमध्ये आढळून येणारे जे जीवाणू आहेत ते आहेत बाजएरिन बाजयनरिकिया. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या भाजीपाल्याची प्रक्रिया करून पावडर केली जाते? आता दिलेल्या पर्यायापैकी न कांदा या भाजीपाल्याची प्रक्रिया करून त्याची पावडर केली जाते. त्याच्यानंतर डाळिंबाच्या फळांची कूज मुख्यत्वे कशामुळे होते? तर डाळिंबाच्या फळांची जी कूज आहे ना ही मुख्यत्वे बुरशीमुळे होत असते. हे त्याचं उत्तर आहे बुरशी. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत तत्कावी कर्ज शेतकऱ्यांना दिले जाते? आता तत्कावी हे जे कर्ज आहे ना हे दुष्काळ जेव्हा पडलेला असतो तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तत्कावी कर्ज शेतकऱ्यांना दिलं जातं. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वनाखालील सर्वाधिक क्षेत्र आहे? तर महाराष्ट्रामधील न गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनाखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर 40 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला जीके ई बुक टीसीएस आयबीपीएस पॅटर्न घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक टीसीएस आयबीपीएस पॅटर्न विकत घ्या. तसंच आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.